चुरा ही तूने जो दिल को. चला आम्हाला निघायचं आता. बायका तुम्ही बसून मी झोप घेतो मग उठतो. तो झाला. नमस्कार मित्रांनो. आज आम्ही त्या मंदिरात जाणार आहे. तुम्हाला दाखवतो जा मंदिर मग कसं जातो कसं काय करतो पहा पुढं. निघलो बहुत दर मुक्कामदार कोस बागुदी फागदी लागले. लाल गाडी आली. आलो मंदिरात. मस्त बोर्ड बिल्ड वाचलं. खाली पोस्टर वाचू लागलो. ते काय मिळणार ते कारण ते गुजरातीत होतं. गाड्या साईडला उभे होते. म्हटलं चला बाबा. बायकोला म्हटलं चला पुढं जरा निघलो. तिथून आराम डबल म्हटलं एकदा मंदिराचा एकदा बाहेरचा व्ह्यू घ्यावं. पाहायलो मंदिर मस्त दगडाचं बनलं भाऊ. अख्खं मंदिर बघा दगडाचं येई काय मिळेल का वैष्णवी माता मंदिरचं आहे. वैष्णवी माता मंदिर अहमदाबाद हे सगळं दगडाचं मंदिर आहे. आत गेल्यावर करून आता मेन काय तर दर्शन घ्यायसाठी चालतो. डबल पोस्टर दिसलं पण ते काय जमायचं ना बहुतेक उतरायचं त्याच्यामध्ये वाचतात ते ना. लय वाचायचा प्रयत्न केला पण ते मिळत नाही खाल्ला त्यानं. असं इथे इथून पुढे चालू म्हटलं बायकोला आता धबा म्हटलं आता चला दर्शन गिर्शन घ्यावं. मस्त चाललो होतो लगे आराम या म्हटलं भाऊ तुम्हाला त्याला तुम्ही साईडला वाजरा. भाऊ साईडला गेलं. भाऊ गेलं साईडला. चाललो पुढं मी म्हटलं आमची गाडी इथं उभी केली. लक्ष ठेवा म्हटलं CCTV साहेबाला म्हटलं. नंतर इथून निघलो. डबल पोस्टर आलं. डबल पोस्टर वाचवलं पण पोस्टरचं काय मिळत लागे ना. त्यामुळे पोस्टर मला वाटतं दुसऱ्या भाषा पोस्टर घेऊच नाही गुजराती कारण समजत नाही ते. गाडीवाला आला त्याला म्हटलं होय साईडला आम्हाला जाऊ दे बाबा दर्शन घ्यायला जायचं आम्हाला कोणी अडू नका असं इथे. डबल गाडी आली. बायको म्हटलं जर थांबणार तर गाडीवाला आपल्याला घेऊन जाईन संग त्याच्या दर्शन लाईन आपली इथंच. इथून गेलो. मामा आले मला. मामाला म्हटलं मामा आम्हाला जाऊ द्या. मामा काय की नाही मामा आमच्या पुढं ओव्हरटॅक करू जाऊ लागले. आलो डबल. हे मस्त बसले CCTV कॅमेरे. सिक्युरिटी गार्ड मस्त झोपेले. एखादा आराम चालू आहे. मस्त चालू आहे कार्यक्रम. घंट्या पाहिल्या मस्त मंदिरात आधी. घंट्या पाहिल्या. पाणी गिन्या काकू मस्त पाणी घेऊ लागले. आलो मंदिरातला इथला व्ह्यू आतूनचा व्ह्यू पाहू लागलो. आता वाटतं चपला तर सकाळ चपला काढायची सोय पाहिली. इकडे तिकडे पाहून चपला काढल्या मस्त. कसं आजारी अवती पाहिलं कोणी आहे का बाबा. अशा ठिकाणी चपला जोडायला मोठा भेव असतो. आम्ही काढले एकमेकाचे बुटं. काढला बा गपचूप इकडे तिकडे पाहिलं कोणी आहे का आजूबाजूला त्याला ठून बोट. चल म्हणलं बायकोला आता बोटं काढले. बोर्ड बिल्ड वाचताना लगेच निघलो आत. चाललो बा आता झाली तयारी आमची आज जायची दर्शनाला. इकडे तिकडे तसा कॅमेरा फिरवला दाटूनच लोकांना वाटलं पाहिजे भारी माणूस येऊ. असं चालू आहे आमचं आता. चालू आहे आता रांगा इकडून तिकडे जाणं तिकडून इकडे जाणं. हे काका काहीतरी करू लागले त्याचं म्हणलं इथं शॉट घेऊन टाकाव. निघलो आता. चाललो बा आता आराम बायकोला म्हटलं चाल मग पुढं तू माझ्या मागं जीवनभर आपण मागं पुढे चाल म्हटलं माझ्या संग आता. काकोला वाटलं काय घेतात पण आम्ही काय देवाच्या कृपेने घेतलं नाही. म्हटलं मोठ्या मनानं आम्ही आलो आहे. गुजराती बोर्ड डबल आले पण आता या बारच्यानं वाचलेच नाही कारण माहिती वाचल्या जात नाही. और बापरो पहिल्याच कोणत्या घरात घुसलो मिळत नाही लागला. तो मंदिर असं काम एंट्रीच आमची अशी झाली. तिथून निघलो पुढं जरा डबल घंटी आली. इकडून तिकडून पाहत डबल पुढं निघलो. पुढं मोठा घोळका दिसला आम्हाला. आम्ही चाललो त्याच्या मागं. नवीन असल्यामुळे माहीत नाही. लोकांच्या मागं चाललो. लोक जिकडे जातील तिकडे आम्ही चाललो होतो. इथून लय मस्त मध्ये दिसू लागलं. सगळं दगडाचं बोलले. बोर्ड डबल आलं. बोर्ड या वर्षानं वाचून घेतलं कारण ते हिंदी दिसत होतं. म्हटलं जसं कॅमेऱ्यात पण यावं मी. बायको म्हटलं मोबाईल धर. बायको चालली पुढं. मी चाललो मागं. भोयार होतं म्हटलं भोवऱ्याच्या आत काय जाऊन पाव. बायकोनं पाव दिलं नाही. बायको म्हणजे चला पुढं. मग धकलो पुढं. बायको पुढं होऊ लागली. म्हटलं बायको तू मागं थांब. इथं ऑनलाईन पेमेंटचं पण ऑप्शन दिले आहे ना. काका डबल आले. काका काय आमची पिछे सोडत नाहीत कारण मग असे दगडं पाहालो. लय मस्त मंदिर बनवलेलं आहे. चाललो आम्ही दर मुक्काम दर कोस आराम गड चढत चाललो वरी. पाहतो दगडावर नाव घेऊ काय दिसतात का.
ऐकून म्हटलं तसं पाणी दे म्हणलं लय ताण लागेल. दौड चढू थकलं त्याच्यामुळे म्हटलं बायकोला म्हटलं पाणी दे. पाणी घेणे पेलं, बाटल आपली गपचूप खिशात घातली, लगेच बॅग घेतली पाठीवर. कारण बायको म्हणे मी साडी घालली, मी काय बॅग घेत नाही. म्हणलं राहू दे मी घेतो. म्हणलं बायकोला तू पण जरशी कॅमेऱ्यात. बायको पण आली जरसं मस्त स्माईल दिली. चाल आम्ही चाललो मग पुढं डबल मंदिर आलं. दर्शन घेतलं आम्ही. बायको इकडे तिकडे पाहून आरबोळ लागली, हे काय माहिती, हे काय माय. जसे बरं चढू आले तशी मस्त हवा पण लागू आली. लाईट पण आतून भीतीतून लाईट होती. लय मस्त होतं भाऊ कारभार, लय मस्त कारभार. इथं एक नंबर डायरेक्ट मंदिर आहे. तिकडे ते मॅडम दिसलं, त्याला जरासं झूम करून घेतलं. त्याचं दर्शन झालं मलाच. याचं काम न झूम करायचं, पण माणूस काकू म्हणत आल्या. आजी म्हणतात बाबू इकडं जाऊ नको, इकडं बोगदा आहे म्हणे. म्हणलं आजी बोगदा नाही, देवाचं दर्शन घ्यायला आले ना, बोगद्याला भेऊ नका. म्हणलं चला, वैष्णोदेवी आपल्या पाठीमागे. म्हणलं चला लवकर. काकू आम्हाला जाऊ देणार. काकू म्हणतात आम्हाला सांगू आल्या असं तसं भांगडी. मी म्हणलं काकू आम्हाला तुम्ही साईडला, आम्हाला जाऊ द्यात. म्हातारी म्हणे बाबू साईडला सर जरा जाऊ दे. म्हणलं सर. म्हातारी गेली आत. आम्ही पाहिलं बोगदा कुठे निघाला. पहिला शोध लावला जरसा, सायंटिस्ट दिमागांचा शोध लावला. नंतर काका डबल आले पुढं. काका आमचा पिछा सोडत नाही. काका 24 तास आमच्या मागेच राहिलेत, मागे पुढंच असतात. इथून निघलो, पाहिला बोगदा. आणि बोगदा इथून जाते निघते कुठून अशी विचारपूस केली. यायला माहीत नव्हतं, हे आमच्यासारखेच नवे झामेल होते. इथून निघलो. म्हातारी काय आरामाने बोगद्यात जायची तयारीत होती. घायबर कसं तरी म्हातारी बोगद्यात घुसली. देवाचं नाव घेऊन, वैष्णव माताचं नाव घेऊन म्हातारी बोगद्यात घुसली. आम्ही बायकोला म्हटलं तू पुढं होय. बायकोला म्हटलं अंधाराची पुढं होय. बोर्ड आता वाचून घेतलं, कारण हिंदीत होतं. मग बायकोला म्हटलं तू पुढं होय, मी मागे येतो. आराम बायको पुढे निघली. चाललो डबानं. अंधार कोणता होता, म्हटलं बॅटरी फाटायला लावून जावं. बोगदा होता बाबा मोठा लट. चाललो, बायको चढली, आरामानं उतरली. म्हातारीला काय जमलं नाही गड चढायला. म्हातारी इथून वापस युटर्न मारला. म्हातारीनं युटर्न मारून डबल म्हातारी बाहेर गेली. म्हातारीला म्हटलं बाबा, म्हातारी म्हणे तुला दर्शन झालं बाबा, तू जा म्हणे. मग एका टाप नाही म्हणे पुढे जायची. म्हटलं बायको तू आहे. म्हातारी तर गेली. म्हटलं बाबा तिचं वय झालं. म्हातारी बाईचं आजीबाईचं तुम्ही व्हा म्हटलं पुढं, तुम्ही जावा नाही. बायको चढली मस्त. गड चढला बायकोनं. बायकोच्या मागं मला चढायचा मरळ वाय पोटाच्यानं चढता आहे ना, मोठा घोरच झाला माझ्या मागं. म्हणलं व्हिडिओ तर कोण घेईन गडा. बायको म्हणलं तसा मोबाईल धर मग घे. म्हटलं तर मी ना तेवढी घ्यालो होतो. बायको म्हणलं तसा व्हिडिओ घे म्हटलं. बायकोजवळ त्याला कॅमेरा. मी आलो गड चढत. असं येंगून यावं लागते. ते एवढीच बोळी वर यायला. तिथं अगोदर लिहिलं होतं बाप्पा ते मोठ्याला माणसं जाऊ नका जास्त. त्याच्यामुळे मी आरामाने माकडासारखा चढत वरी आलो. असं वरी लागन म्हणून जसं वरी तिरी पाहिलं. बायको म्हटलं बाप्पा चढलो म्हटलं गडी येतात. डबल असे लई मोठे मंदिर होते. बायको म्हणलं डबल तू पुढंच मी मागू येतो आरामानं. जसं वरी गेलो तसं तापमान लय मस्त ऊन पडलेलं होतं. हवा का अजिबात लागे ना, गरमी. देवीच्या नावावर आम्ही चढलो कर. आतून बाहेरून कसून काढलंय काढून कुठून कसं केलंय, पण लय मस्त तिथे बाबा. चाललो बायको मस्त शिडीचा आनंद घेत चालली होती. पटल. इथून आलो आम्ही आता मेन मंदिराकडे चाललो होतो. सांजी शेत असं इथं नाव होतं. इकडून निघलो. म्हटलं जरसं बाहेरचं पण घ्यावं दुनिया. इथून तर काय मेल नाही आम्हाला, काही दिसून लागलं बाहेरचं. इथून दिसलं जरा, म्हटलं बाहेरचं पण व्ह्यू घ्या जरासा. घेतला लगेच. चाल म्हटलं बायकोला आता. हे इथं डबल गुजराती पोस्टर आले, ते काय वाचलेत नाही यावरच्यानं. पण बायकोला म्हटलं चाल वय पुढं आता. इथं काय आपल्याला जसं काही नाही का म्हटलं. बायकोच्या मग बापरे काय हसला. मस्त हसलो. इथून निघलो पुढं. बायको गेली पुढं. बायकोला म्हटलं थांब म्हटलं, मला दर्शन घेऊन यायचं आहे. तुलाच नाही तर तुला लवकर गेली का देव पाहून नाही होणार. सोबतच जाऊ म्हटलं. इथून मस्त वरचा व्ह्यू घेतला. कळस मस्त चमकू लागला. इथं पण दर्शन झालं. इथं मस्त सगळ्या देवींचं आम्ही दर्शन घेऊन पुढं मेन मंदिराकडे मेन मंदिराकडे आम्हाला घेऊच दिलं नाही त्यानं. त्याच्यामुळे आम्ही बाहेरचे जे देवी आहेत तिथं घेतलं.
तिथून मस्त त्याने 1 रुपया शिक्के दिले म्हणे घरात ठेवा पैसा आदला येते म्हणे. म्हणलं मग बायको म्हटलं घे म्हटलं ते खिशात काल म्हटलं खिशात 1 रुपया भेटते देऊ. तिथून घेतला आम्ही आणला घरी देऊ. पाहिलं देवीचे दर्शन घेतले. लोक पाहू आले हे भाऊ व्हिडिओ काढायला म्हणे बाबा आमचे. मी म्हणलं माने मला टाकावं लागतो मला त्याच्यामुळे वाला एक्झिटला आलो आम्ही. शेवटी आम्ही असं एक्झिट झालो. तिथून बाहेर आलो. मस्त हवा लागली बाबा. आता मोकळा फट लागला. आता असं गरमी झाली ना लय गरमी झाली बाबा. घामच निघला. बायको म्हटलं वय पुढं आता मस्त तू आधी हवा खा नंतर मी खातो. बाया का मग आमच्याकडे पावला भाऊ तुम्ही पुढं जाऊन नवरा बायको तुम्ही लय टेन्शन दिलं आम्हाला. आम्ही पुढं आलो. हे लेकरं बागला चिले पाले इकडून उलटे चढू लागली. हे कोणाचा धाकण्यात आला नाही. इकडं पाहिलं म्हटलं इकडं काय बाबा. इकडे एक रूम होती पण काम मस्त होतं. 1 नंबर काम होतं डायरेक्ट सगळं. कृष्ण माताच्या आशीर्वादानं सगळ्याला सुखी ठेवा म्हणून. आणि असं फायनली आम्ही इथून बाहेर आलो. असं आमचं झालं. असं मंदिर बाहेरून दिसते. बायकोला म्हटलं बाहेरून घे. बायकोनं पण मस्त कॅमेरा फिरवला. चाललो चपला बुडार मस्त बसलो. इथे येऊन मस्त गार सावलीत बसलो. ते घाय भरलो म्हणून बायकोला म्हटलं एक मंदिराचा व्ह्यू घेऊ आता उन्हाचा. मी काय घेत नाही. मी लय थकलो म्हणलं. बायको मस्त व्हिडिओ फिरवला. 360 डिग्रीत फिरवला व्हिडिओ. चाल म्हणलं आता. बायकोला म्हटलं मला डबल एक व्हिडिओ घ्यावा देवी दर्शन घेताना. म्हटलं देवी पाहून तर वेन देऊन आता पटापटा चालत गेलो. हिरो आणि मी लगेच दर्शन घेतलं. म्हटलं सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होते. सगळं दुःख जाऊ दे. सगळ्याला चुकात राहू दे म्हणलं. आलो म्हणलं. मरणाच्या पाय आले होते तर काय सांगतो बाबा. पण आता देवीच्या कृपेनं सगळं फायनली बूट घेतला. बूट लय मस्त झाला. घंट्या मोजल्या मंदिरात काय मेहनत लय मोठ्या घंट्या होत्या. हे भाऊ तसेच बसले होते पहिले. मग आलो भाऊ रस्त्यानं तर संत्री एक उसावाला माणूस भेटला. कर उसाचा रस्त्यावर जसं मेहनत पिळून काढा अशी मेहनत घ्या मित्रांनो. आता एक दिवस तुमच्या आयुष्यात येईलच. जसा माणूस मेहनत घ्याला. कर पाऊस फिरू लागला. घर घाणं फिरू लागलं. म्हणलं आपल्याला हे रासायनिक खायचं आहे. मस्त हातानं बनवलेलं तर रस प्यायचा आहे म्हणलं. बायको दुसऱ्या दुकानात जाऊ. मी म्हणलं नाही मला रस प्यायचा आहे म्हणलं. बायकोला मस्त बसवलं. गाडी दिली उभी करून तिथं साईडला. खुर्च्या पाहिल्या आम्ही इथं बसवलं मस्त बायकोला. मी पण बसलो साईडला. भाऊ आला तर मला वाटलं झोमॅटोवाला आला काय पण तो वेगळाच होता. बायको मस्त आनंद घेऊन आली. मस्त हवा लावली. इकडून तिकडून गरम छरम हवा लावली. बायको कटाळून गेली मला. बायकोला म्हणलं इकडे बायको मध्ये नाही मी नाही पाहत मी थकले म्हणे. रागानं बायकोन पाहिलं लगेच कॅमेरा फिरवला. म्हटलं राग ओळखून घ्या बायकोचा लगेच कॅमेरा फिरवा. डब्बल ऑर्डर सगळं म्हटलं देणार बोरच एवढा 1 घंटा झाला बसवतो आहे काहून असा टाईमपास लावायला रो. बुवा का ऐके ना. आणि हो भाऊ फिरवायच्याच कामी होता. लय मोठा ट्रक आला. बायकोला म्हणलं ट्रक पाय लय मोठा ट्रक आहे. लय मोठा दाखवता. फायनली बाबा 2 गिलास आणले बाबा. याच्यात भलं मोठं मीठ टाकून दिलं. मस्त पाहिलं 1 नंबर. बायकोला म्हणलं चिअर्स कर. इकडं काय भेटत नाही. मस्त होता भाऊ रस तर मात्र रस 1 नंबर होता. भाऊचा रस म्हणजे एनर्जीचा आम्हाला तिथून आम्हाला डायरेक्ट एनर्जी झाली आहे का 1 नंबर होता. हां ते रस प्याला आम्ही. मोठा लागला तसं पुसून घेतलं म्हटलं चांगलं दिसत नाही ते. आलो बाबा मला फायनली चाललो घराकडं. हे मस्त मॉल गेली दिसू लागले. उन्हाचा पारे कोणीच नव्हतं. आम्हीच होतो अख्ख्या गाल्याने. उन्हात कोण हिंडावं पण आम्ही मिळाड. आम्ही चाललो हिंडायला. नाही पण देवीचं दर्शन झालं ते चांगलं झालं. देवीच्या ईश्वरचरणी अशी प्रार्थना करून सगळ्याला चुकीच ठेवा बाबा. सगळ्याच्या आयुष्यातून दुःखदाने सगळं मिटून जाऊ दे. विष्णू माता की जय. सगळ्यांना सुखी ठेव. कसं वाटलं तुम्हाला आमचा व्हिडिओ आम्हाला नक्की कळवा. सपोर्ट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. चला चला मित्रांनो बाय बाय. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला आता सपोर्ट करा. चलो थँक्यू फॉर वॉचिंग.